नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच असायला हवं. तर श्रावण महिना चालू आहे आणि आता रक्षाबंधन पण जवळ आलेली आहे. नारळी पौर्णिमा, विशेष आपल्याला नारळाची बर्फी अशी रेसिपी बघायची आहे. तर श्रावण महिना चालू असल्यामुळे घरात हा नारळ उपलब्ध असतोच आणि मी ओला नारळ कट करून त्याला मिक्सरमध्ये थोडंसं असं पल्स काढून 3 वाटी मी इथे नारळाचा खव घेतलेला आहे. तर मी कढईमध्ये 2 चमच तूप टाकून आणि 3 वाटी अ, ओल्या नारळाचं कीस घेतलेला आहे आणि त्याला असं मस्त एक 10 मिनिट तर मी त्याला असं त्याच्यातलं पाणी असतं, मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये, तर ते मॉइश्चर जाण्यासाठी आपल्याला छान इथं इथं परतून घ्यायचं आहे नारळ. ओल्या नारळाचं ते खीस आणि त्यामध्ये मी छान असं कलर आल्यानंतर त्याला मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. तुम्ही खवा पण ॲड करू शकता किंवा फ्रेश क्रीम ॲड करू शकता. मी इथे दूध घातलेलं आहे. सध्या माझ्याकडे खवा उपलब्ध नसल्यामुळे मी इथे 1 वाटी दूध घातलेलं आहे. ते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर 1.5 वाटी साखर घातले मी. 3 वाटी खीस होतं म्हणून मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही आवडीनुसार जास्त साखर पण ॲड करू शकता. तर इथं छान असं मस्त मी एकजीव करून घेत आहे सगळं. कारण साखर मुळे पाणी सुटतं त्याला आणि मस्त असं पाणी सुटल्यामुळे छान त्याला एक बाइंडिंग येतं त्यामध्ये आणि मी थोडी इलायची पूड घातलेली आहे 2 चम्मच. तर छान असं त्याला 5-10 मिनिट आपण मिक्स करून घ्या. अ, साखर घातल्यानंतर तुम्ही हात त्यामधला काढू नका कारण त्याची खाली कढईला चिटकण्याची शक्यता असते. छान त्यामधली साखर अशी विरघळून गेल्यानंतर एक घट्टसरपणा आल्यानंतर तुम्ही एका डिशेसमध्ये तूप लावून त्यामध्ये ते आपली बर्फी टाकायची आहे आणि त्याला असं मस्त वर असं थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे त्याला म्हणजे सेट करायचं आहे आणि सेट झाल्यानंतर त्यावर थोडंसं सुक्या खोबऱ्याचं वर खीस टाका तुम्ही थोडं आणि असं ओल्यामध्येच त्याच्या वड्या करून घ्या. कारण ते सुकल्यानंतर त्याच्या वड्या करायला थोडंसं अवघड जाईल. म्हणून ते गरम-गरम आहे तोपर्यंतच त्याच्या वड्या करून ठेवा आणि 1-2 तासांनी ते थंड झाल्यानंतर तुम्ही त्याच्या वड्या सेपरेट करून घ्या आणि मस्त असे एन्जॉय करा. नारळी पौर्णिमा जवळ येत आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा ही नारळाची बर्फी. एकदम सोपी आणि सिंपल आहे. पटकन होणारी आहे. एक 20 मिनिटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये होणारी आहे. तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा. भेटूयात अशाच पुढच्या एपिसोडमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत थँक यू. मी माझ्या मुलीला पण घेऊन गेलेली आहे बर्फी. तिची तुम्ही रिॲक्शन बघू शकता. एकदम तिला मस्त अशी आवडली आहे. तिला गोड आवडतं. A for kite. अन्वी बाळा, नारळाची बर्फी. Y.